राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस 8वा आणि आज आपण शिकणार आहोत की स्टार्टअप डिझाईन्स कटवर्कमध्ये कशा पद्धतीने ड्रॉ करायच्या. सुरुवातीला 3 ते 4 लाईन मी ड्रॉ केलेल्या आहेत आणि खाली स्कॅलप ड्रॉ करून घेतलेली आहे. वरच्या बाजूला आपण फ्लोरल थीम ठेवणार आहोत, त्यामुळे 3D फ्लोरल मी इकडे डिझाईन केलेला आहे. फ्लोरल कटवर्क स्टार्टअप डिझाईन हे असं पूर्ण नाव आहे या डिझाईनचं. आणि डिझाईन ड्रॉ करताना किंवा फ्लोरल ड्रॉ करताना तुम्हाला कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 फ्लोरलचा एक सेट तयार करायचा आहे. त्या सेटसोबतच असणार आहेत आपल्याकडे 3 पानं म्हणजेच बेल, 3 फुलं, 3 पानं, 1 किंवा 2 सर्कल डिपेंड्स ऑन लोकेशन किंवा एरिया आणि दोन्ही बाजूला 2 कॉमा. असा एक सेट जरी तुम्ही ड्रॉ करताय तरी तुम्ही इझिली तुमचं एक क्रिएशन तयार होतं आहे आणि एक डिझाईन तुमची तयार होते जी तुम्ही स्वतः तयार केलेली असणार आहे. ह्या पद्धतीने कॉमाच्या वरती देखील सिंगल फ्लोरल डिझाईन केलेला आहे. आता उरलेला जो एरिया असेल 2 एलिमेंटमधला तो एरिया आपण इथे डार्क करणार आहोत. एरिया डार्क करताना तुम्हाला सरफेसला टच करायचं नाही आहे. विदाऊट टच करून तुम्हाला बोल्ड किंवा निगेटिव्ह फिलिंग ही पूर्ण करायची आहे. आता याचं दुसरं नाव निगेटिव्ह फिलिंग असंही म्हणतात, रिव्हर्स फिलिंग असंही म्हणतात. रिव्हर्स फिलिंग लाईक आपण काम करून पुन्हा तिकडे येऊन आपण उरलेली स्पेस ही फिल करतो आहे. ह्या पद्धतीने आपला पहिला स्टार्टअप जो आहे तो इथे कंप्लीट होत आहे. इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता. आता दुसरा प्रश्न असा तयार होतो आहे की कुठे ड्रॉ केली गेली पाहिजे. जर मी नेहमीच सांगते की एल्बो टू व्रिस्टच्या एरियामध्ये आपल्याला कलर हवा तसा नाही मिळत. तिथे चांगली मेहंदी असेल तरी पण तिथे कलर हा कमी येतो. मग अशा ठिकाणी आपल्याला डार्क काम करायचं असतं आणि मग त्या डार्क काम नक्की कोणतं करायचं तर हे ह्या पद्धतीचे फ्लोरल स्टार्टअपने मी जर यूज केले बिगिनर्स म्हणून, तर बिगिनर्स असू दे किंवा एक्सपर्ट असू दे, हे आपल्याला फार अत्यंत महत्त्वाचे ठरतात की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करण्यासाठी ते आपल्याला गरजेचे असतात. नेक्स्ट थीम जी आहे ती मी लोटसची घेतलेली आहे आणि असा ओवल शेप म्हणजे अंडाकृती आकाराचा एक लोटस म्हणजे कमळ मी इथे ड्रॉ केलेला आहे. आणि आता लोटस म्हटल्यावरती पण मी इथे 3चा ग्रुप करणार आहे आणि सराउंडिंग म्हणजेच आजूबाजूच्या एरियामध्ये मी कॉमा आणि लीफ ॲड करणार आहे आणि माझा स्टार्टअप डिझाईन जो आहे तो मी कंप्लीट करणार आहे. पहिलं जर तुम्ही डायरेक्शन बघाल तर व्हर्टिकल होतं आणि लेफ्ट आणि राईटचं डायरेक्शन हे स्लँटेडमध्ये ठेवलेलं आहे. सेम आपण फ्लोरलमध्ये पण केलं होतं की पहिलं प्रेफरन्स किंवा पहिली प्रायोरिटी आपण सेंटरला देऊन नंतर लेफ्ट आणि राईट साईड आपण कवर केल्या होत्या. आणि सेम दोन्ही बाजूला जसं की पहिल्या स्टार्टअपमध्ये आपण कॉमा यूज केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण लीफ आणि फ्लोरल बिल्ड केलेले होते त्याच अकॉर्डिंग ह्यामध्ये देखील हेच कन्सेप्ट ठेवणार आहे, जेणेकरून मल्टिपल गोष्टी जर तुम्ही एका टायमाला ॲड करायला गेलात तर ते पॉसिबल नाही आहेत. आपल्याकडे काय आहे आणि किती आहे हे बघून आपण एक क्रिएशन तयार करायचं आहे आणि तुम्हाला किती येतं आहे ह्यावरती ते जर तुम्ही त्यापासून जर एखादी नवीन डिझाईन तयार करताय तर तुम्ही एक स्वतःचं क्रिएशन तिथे बिल्ड करताय. त्यामुळे मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप सारे ड्रॉइंग्स किंवा खूप सारे फोटोज तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये पण असतील, पण तुम्हाला किती येतं आहे ह्यावरती आपली जी स्टेज आहे ह्या जर्नीमध्ये ती डिसाईड होणार आहे. सो कमीत कमी डिझाईन्सपासून जास्तीत जास्त बेनिफिट कसा मिळवायचा हे माझ्या क्लासमध्ये ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू दे मी विद्यार्थ्यांना तेच शिकवत असते. सुरुवातीपासून जर तुमची जर्नी अशी असेल की कोणाची तरी रेफरन्स घेऊन तुम्ही ते कॉपी करताय, रेफरन्स घेऊन कॉपी करणं ही वाईट पद्धत नाही आहे, पण मला वाटत नाही की शिकण्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य आहे. योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. पहिले तुमचा जो बेस आहे
तो क्लिअर असायला हवा. म्हणजे डिझाईनच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असायला हव्यात. मग त्या डिझाईन्स कशा पद्धतीने काढल्या जाव्यात हे तुमचं क्लिअर असायला हवं. आणि तुम्हाला डिपेंड्स ऑन तुम्हाला माहीत असलेल्या डिझाईनसोबत तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही काम करू शकता तर तुम्ही हळूहळू एक्सपिरियन्सनुसार आलेल्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही नवनवीन क्रिएशन्स मार्केटमध्ये आणू शकता. माझ्या दृष्टिकोनातून एक प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा आर्टिस्ट होण्यासाठी एक्सपर्ट होण्यासाठीची जी जर्नी असावी ती अशीच असावी असं तरी मला वाटतं. आणि मी माझ्या स्टुडंट्सला पण तेच सजेस्ट करते. त्यामुळे गोष्टींच्या कन्सेप्ट क्लॅरिटीवरती जास्त भर द्या जर तुम्ही शिकताय तर. त्यानंतर कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने काढल्या गेल्या पाहिजेत बेसिक, आणि नंतर बेसिक गोष्टीपासून नवीन क्रिएशन आणि अनुभवानुसार नवनवीन क्रिएशन तुम्ही बिल्ड करू शकता. इथे सिंगल मी एक फ्लोरल घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता यू पेटल्सचा, आणि दोन्ही बाजूला कॉमा. आणि अगेन जसं मी म्हणाले 3 कॅसेट तुमच्याकडे असायला पाहिजे. तर इकडे मला एक नवीन गोष्ट दाखवायची की सेंटरवाला जो फ्लोरल आहे तो यू पेटलचा आहे आणि बाजूचे जे फ्लोरल आहेत ते वेगळे आहेत. तर असे देखील आपण क्रिएशन करू शकतो. क्रिएशन करताना कोणतीही गोष्ट ही रूल्समध्ये कोणती गोष्ट असावी कोणती गोष्ट नसावी कोणतेही रूल्स नसतात. फक्त कस्टमायझेशन हा एकच रूल असतो की व्यवस्थित ज्याला कस्टमाइज करणं जमलं तो जिंकला. तर ह्या पद्धतीने तिसरा फ्लोरल स्टार्टअप आपण डिझाईन केलेला आहे. हे कुठे डिझाईन केलं गेलं पाहिजे तर ब्राईडमध्ये, सायडरमध्ये, एंगेजमेंटमध्ये किंवा ट्रेडिशनल डिझाईनमध्ये तुम्ही हे डिझाईन करू शकता. आणि आय होप सो तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल. नवनवीन गोष्टी शिकायला भेटत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.